रामराम मंडळी, मी आपला मराठी मुलगा सचिन. आज आपण आलो आहोत जोगेश्वरी पूर्व मेघवाडी येथे अनुजा ब्युटी पार्लर येथे. म्हणजे मागचा सेटअप पाहून तुम्हाला समजत असेल की आज स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि या ब्युटी पार्लरचे सर्वेसर्वा अनुजाताई आपल्या बरोबर आहेतच. तर आज आपण त्यांना भेटूया. नमस्कार अनुजाताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मस्त मजेत. अच्छा. तर अनुजाताई, मी आता एंट्री केली तुमच्या पार्लरमध्ये आणि तुमच्या पार्लरचा जो सेटअप आहे तो खूप छान आहे. म्हणजे इथे आल्यावरती प्रत्येक माणसाला, बाहेरून थकलेल्या माणसाला फ्रेश वाटेलच. पण अनुजाताई, मला एक विचारायचं आहे की तुम्ही ह्या व्यवसायामध्ये आलात आणि हा तुमचा प्रवास, म्हणजे आतापर्यंत तुमचा जो प्रवास आहे तो आमच्या प्रेक्षकांना कळेल का? हो हो, नक्कीच. अच्छा. तर अनुजाताई, ब्युटी फील्डमध्ये, म्हणजे हे जे ब्युटी पार्लरचे तुमचं फील्ड आहे त्यामध्ये तुमचा हा प्रवास कधीपासून सुरू झाला? 13-14 वर्ष झाली. अच्छा, 13-14 वर्षापासून तुम्ही इथे स्थापित आहात का? नाही, माझं पहिला घरी होतं पार्लर. घरून मी स्टार्ट केलं. अच्छा, म्हणजे घरातनं तुम्ही सुरुवात केली. 10 वर्ष मी घरी करत होते. अच्छा. 10 वर्षानंतर मी इथे स्टार्ट केलं. अच्छा. तर मग ताई, 10 वर्ष तुम्ही घरातनं व्यवसाय करत होतात किंवा घरातनं तुमचा हा प्रवास चालू होता. मग 10 वर्षानंतर तुम्हाला इथे यावं असं का वाटलं? म्हणजे स्वतःचं ब्युटी पार्लर वेगळा करावं असं का वाटलं? मला असं वाटलं की घरात जेव्हा मी करत होते त्यावेळेला कसं झालं की क्लायंट बेस वाढला. अच्छा. प्लस माझं कुटुंब आहे, तर त्यांनाही म्हणजे काही प्रॉब्लेम नको, आणि मला एक प्रोफेशनल स्वतःचं पार्लर, म्हणजे मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. जसं अनुजा ब्युटी पार्लर, जसं मी माझं नाव दिलं, अच्छा. तसं मला पुढेही अजून म्हणजे खूप काही गोष्टी आहेत करायच्या, पण मला प्रोफेशनल पार्लर करायचं होतं. Okay. त्यासाठी मी बाहेर चालू केलं. अच्छा. तर ताई, 10 वर्षापासून तुम्ही हा प्रवास तुमचा चालू आहे. तर ते 10 वर्षापूर्वी म्हणजे तुम्ही लग्नाच्या अगोदरपासून हा व्यवसाय करताय का? नाही, मी हे लग्नानंतर चालू केलं. अरे वा, म्हणजे तुम्ही लग्नानंतर हा व्यवसाय चालू केलात तर? हो. पण ताई, लग्नानंतर हाच म्हणजे ब्युटी पार्लरचा व्यवसाय चालू करावा असं तुम्हाला का वाटलं? तुम्हाला माहितीये, लग्न झालं की जबाबदाऱ्या वाढतात. हो आणि नकळत त्या अंगावरही येतात. हो हो अशा वेळी नवीन घरात थोडं सेटल व्हायला थोडा वेळ लागतो. हो, ते तर आहेच. अशा वेळेला जॉबला जाऊन घरी येऊन परत नवीन घरामध्ये ऍडजस्ट होणं आणि सगळं मॅनेज करणं थोडंसं कठीण जातं. हो, ते तर आहेच. आणि त्यात म्हणजे तुम्ही बोललात की जॉबला जाऊन येऊन मॅनेज करणं खूप कठीण जातं स्त्रियांना तरी. हो. पण तुम्ही आता बोललात की तुम्ही जॉबला जाऊन घरी येऊन मॅनेज करतात, म्हणजे याआधी तुम्ही जॉब पण केलाय? हो, कुठे? मी लग्नाच्या आधी नर्सिंगचा कोर्स केला. अरे वा. नर्सिंग जवळजवळ मी 3-4 वर्ष मी जॉब केला. अच्छा. त्यानंतर माझं लग्न झालं. अच्छा. नर्सिंग झाल्यानंतरच लग्न झालं. पण जसं लग्न झालं तसं मी घरातले जे नवीन सण असतात, मला ऍडजस्ट व्हायला थोडा टाइम लागत होता. हो, आणि आपल्याकडे म्हटलं तर असं वर्षभर सण असतात. हो हो, त्यामुळे मी वर्षाचा ब्रेक घेतला. अच्छा. ब्रेक घेतला, त्याच्यानंतर ऍज अ नर्स म्हणून मी जॉबला लागले. म्हणजे ताई, तुम्ही परत नर्सिंग या तुमच्या फील्डमध्ये परत गेलात, तिथे परत तुम्ही 1 वर्षानंतर जॉईन झालात. मग तो जॉब तुम्ही का सोडलात? त्यावेळेला मी प्रेग्नेंट राहिली. अच्छा. प्रेग्नेंट राहिल्यामुळे कसं मला जॉब करणं शक्य नव्हतं, ड्युट्या होत्या. हो हो, नर्सिंग म्हटलं की तुम्हाला शिफ्ट वगैरे हा, असतातच. त्यामुळे मी 6 महिने जॉब केला, प्रेग्नेंट होती तरी. अच्छा. त्यानंतर मी जॉब सोडला. ओके. मग त्यानंतर तुम्ही कधी जॉईनच नाही झालात परत त्या फील्डला? बाळ झाल्यानंतर नर्सिंगच्या ड्युट्या करणं हे मला पॉसिबल होत नव्हतं. अच्छा. म्हणजे बाळाकडे लक्ष देण्यासाठी तुम्ही परत ब्रेक घेतला, 1 वर्षाचा ब्रेक घेतला. अच्छा. आणि त्यानंतर मी स्टार्ट केलं. मग तो ब्रेक घेतल्यानंतर तुम्ही या डायरेक्टली ब्युटी पार्लरच्या फील्डकडे वळलात? नाही. अच्छा. मग त्या दरम्यान तुम्ही काय केलं? त्या दरम्यान कसं झालं की माझं बाळ लहान होतं, मला घर सांभाळून बाळाकडे लक्ष द्यायचं होतं. तर त्यावेळेला मी लायन्स क्लब जोगेश्वरी वेस्टला आहे, तिथे रिसेप्शनिस्ट म्हणून मी जॉब केला पार्ट टाइम. ओके. तिथे पार्ट टाइम मी जॉब करत होती. 1-2 वर्ष मी केला जॉब. पण त्यावेळेला माझी एक फ्रेंड मला तिने सुचवलं की अनुजा, तू जॉब करता करता, म्हणजे मला शक्य नव्हतं की ते पार्ट टाइम जॉब करून सगळ्या गोष्टी करणं.
तर मी असं काही करू शकते का? तर माझी फ्रेंड बोलली की नाही, तू पार्लर कर, अच्छा. ब्युटी पार्लर शिक. तेव्हा मी तिला विचारलं, हो नक्की मी करू शकते का? तर ती बोलली, का नाही करू शकत? मी बोलली ठीक आहे, चल मी विचार करते. आणि मी घरी येऊन माझ्या मिस्टरांना सुचवलं. तर ते बोलले की ठीक आहे, माझा सपोर्ट आहे, तू कर. अच्छा. मग मी जॉब पार्ट टाइम जॉबला पण जायची, कोर्स पण करायची आणि मला ते आवडायला लागलं, छान वाटायला लागलं. अच्छा. आणि मग मी जॉब सोडून ना पूर्ण वेळ 100% ह्याला वेळ दिला, अच्छा. पार्लरसाठी. ओके. मग ताई तुम्ही तुमची स्वतंत्र अशी प्रॅक्टिस कधीपासून सुरू केली? नाही, मी कोर्स चालू होता तेव्हापासूनच प्रॅक्टिस सुरू केली. अच्छा, मग ते तुम्ही जिथे तुम्ही जात होतात तिथेच प्रॅक्टिस करत होतात का कुठे दुसऱ्या ठिकाणी जात होतात? नाही, मी मजासवाडी आहे जोगेश्वरी अच्छा. मध्ये, तिथे मी पार्लर शिकत होती. अच्छा. पण जसं मी घरी यायची, हा. घरी आली की संध्याकाळी मी प्रॅक्टिस करायची. अच्छा, म्हणजे घरातच प्रॅक्टिस तुमची चालू होती. घरातच प्रॅक्टिस चालू होती. अच्छा, म्हणजे सुरुवातीला तुम्ही जे प्रॅक्टिस करत होतात हा, तेव्हा तुमचे जे क्लायंट होते हा. ते तुमच्या आजूबाजूचेच किंवा ओळखीचेच असणार? हो हो, नक्कीच. आज शेजारचेच होते सगळे. अच्छा. मग त्यांना तुम्ही सांगितलं की तुम्ही हा व्यवसाय म्हणजे तुम्ही हे ब्युटी पार्लर शिकला आहात किंवा शिकत आहात, हा, पण थोडीशी ना त्यांच्या मनात पण भीती असते. हा. मग ते तुमच्याकडे डायरेक्टली येत होते कसं काय? नाही, कसं आहे की त्यावेळेला कसं व्हायचं की अरे हिने ब्युटी पार्लर चालू केलंय, म्हणजे मी शिकते. हम्म. पण ती लोक असं विचार करायचे, अरे नक्की ही करेल ना, मग मी जे काम करते ते लोकांना कसं कळेल. हम्म. त्यामुळे मी त्यावेळेला सगळ्यांना फ्री मध्ये स्टार्ट केलं. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमचा कस्टमर बेस वाढवण्यासाठी पहिल्यांदा फ्री मध्ये सर्व्हिस दिलीत लोकांना? कस्टमर बेस वाढवण्यासाठी असं नाही म्हणता येणार. मला जे येतंय ते मी ज्यात एक्सपर्ट आहे ते लोकांना कळणार कसं. आणि जसं तुम्ही म्हणालात की लोक थोडस करण्यासाठी या गोष्टी घाबरतात, कारण आपण शिकत असतो, थोडं ट्रायल मारली तर आणि फ्री असेल ना तर लोक मनातली भीती बाजूला ठेवून आपोआप येतात. हो. आणि त्यावेळेला मी जी काय त्यांना जी सर्व्हिस दिली, त्यांना जे माझं काय काम दिसलं आणि त्यामुळे जे सुरुवातीचे कस्टमर होते ते आता माझे क्लायंट झाले. अच्छा, म्हणजे ताई ते तुमचे कस्टमर जे होते, फ्रीवाले कस्टमर जे तुमचे आता क्लायंट झाले, म्हणजे एवढं सगळं तुमचं व्यवस्थित चाललं होतं, घरात तुम्ही सगळे हँडल करत होतात, मग तुम्ही हे वेगळं असं ब्युटी पार्लर घ्यावंसं करावं असं तुम्हाला का वाटलं? जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोलली की मला प्रोफेशनली करायचं होतं. हा. घर म्हटलं तर मी एकटी नव्हती, हम्म. माझे सासू सासरे, माझी पूर्ण फॅमिली होती. अच्छा. कळत नकळत त्यांची प्रायव्हसी कुठेतरी डिस्टर्ब होत होती माझ्या कामामुळे. हम्म. आणि सण वगैरे आले तर घरामध्ये माझ्या रश असायची. त्यांचंही वय झालेलं, त्यांनाही आरामाची गरज होती आणि त्यांनाही घरामध्ये थोडीशी रेस्ट हवी असणारच ना. हो, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आल्यावर हा जो सेटअप बघितला तो मी घरी करू शकत नव्हती. जेव्हा आपण फेशियल किंवा फेस मसाज करतो, क्लायंटला जे रिलॅक्सेशन मिळतं ना ते घरच्या वातावरणात मिळू शकत नाही. त्याला हे सगळं जरुरीचं आहे. अच्छा. ही 2 मोठी कारणं होती की मला माझं स्वतःचं हे सेटअप उभं करावं लागलं. हो, बरोबर आहे ताई. म्हणजे क्लायंटला हवं असलेलं रिलॅक्सेशन आणि घरातल्या तुमच्या सासू सासऱ्यांना असलेली त्यांना हवी असलेली सुखशांती, ते दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. त्यासाठी तुम्हाला हा सेटअप करणं खूप गरजेचंच होतं आणि ते तुम्ही केलं. एकदम प्रॉपर व्हॅलिड रिझन आहे तुमच्याकडे. हो, कारण ते करणं गरजेचंच होतं. मग ताई हा पूर्ण एवढा सेट उभारण्यासाठी हे एक सहज शक्यता नव्हतं. मग हा एवढा मोठा सेट उभारताना तुम्हाला काही अडचणी तर आल्याच असतील, त्या आम्हाला कळतील का? भरपूर आल्या. अच्छा, मग ते काय होत्या आणि काय काय होत्या आणि तुम्ही त्या कशा हँडल केल्यात? ऍक्च्युली ती वेळच तशी होती. अच्छा. जसं की मी घरातून 10 वर्ष काम करत होती आणि बॅकअप द माइंड आहे ना, माझ्या डोक्यात चालू होतं की इथून बाहेर पडायचे. थोडीशी सेव्हिंग बाजूला ठेवत होती. अच्छा. आणि ज्या वेळेला मला असं वाटलं की माझ्याकडे आता इनफ सेव्हिंग झालेली आहे, मग त्यावेळेला मी विचार केला की नाही, आता मला जम्प केलंच पाहिजे. अच्छा. मग काय होईल ते आर या पार. आणि मग मी जागा शोधायला सुरुवात केली. प्रॉपर मला पाहिजे होतं, आपल्या एरियातच पाहिजे होतं की जेणेकरून मी माझं घरचं काम करून मी पार्लर अटेंड करू शकते किंवा मी घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून मी पार्लर मध्ये येऊ शकते. असं मी ह्याच मेघवाडी एरियातच मी म्हणजे
म्हणजे ट्रॅव्हलिंगचा वेळ देखील वाचला पाहिजे. वाचला पाहिजे. आणि जवळ असल्या कारणाने मी घरचंही सांभाळते आणि पार्लरही सांभाळते. अच्छा अच्छा, म्हणजे छान प्रॉपर तुम्ही नियोजन केलं होतं. हो हो. इथे जागा मिळणं थोडस कठीणच होतं. आणि मी शोधत होती की एक ना एक दिन तो मिलेगा. अच्छा. आणि त्यातच मला समजलं की इथे ऑलरेडी एक पार्लर होतं. होतं, पण त्यावेळेला त्यांनी ते म्हणजे जवळजवळ 3-4 वर्ष अगोदर बंद झालेलं. अच्छा. पण सहज त्या ओनर आहेत, त्यांना मी विचारलं की मला तुम्ही वरची जागा द्याल का? तर त्यावेळेला त्यांनी असं विचारलं की तुम्हाला कशासाठी हवंय? मी बोलली की मला पार्लर ओपन करायचं आणि खाली आहे सलून. तर त्यावेळेला त्यांचा जो मुलगा होता तो होता शूटवर. पण त्यावेळेला ते बोलले की मी सांगतो. आणि माझी अशी जिद्द होती की मला थांबायचं नव्हतं, की नाही मला आताच काय ते सांगा. मी त्यांच्याकडून नंबर घेतला त्यांच्या मुलाचा आणि त्यांना सांगितलं की मला फक्त सांगा. ते बोलले ठीक आहे, मी उद्यापर्यंत सांगतो. मी उद्याचा वेळ घेतला. त्यांनी मला जसं सांगितलं त्याप्रमाणे मी माझा सेटअप उभा केला. मी त्यांना म्हणजे टोकन दिलं आधी. आणि जसं मला शक्य होईल, ज्या ज्या गोष्टी मला लागणाऱ्या आहेत तशा मी यामध्ये उभारत केली. हो. म्हणजे इच्छा तेथे मार्ग, म्हणजे तुमची तीव्र इच्छा होती म्हणून तुम्हाला मार्ग मिळत गेले. हो हो, नक्की. आणि खरं सांगू का, त्यावेळेला जी मी सेव्हिंग केलेली ती मी सगळी सेव्हिंग या पार्लरसाठी खर्च केली. पण त्यावेळेला मी खूप मोठी रिस्क घेतली. अरे बापरे. ऍक्च्युअली रिस्क घेणं हे देखील गरजेचं होतं आणि जो रिस्क घेतो तोच पुढे जातो. हो हो, म्हणून त्यावेळेला मी ठरवलं की रिस्क घ्यायची. तर मंडळी, रिस्क घेतल्याशिवाय व्यवसाय करता येत नाही आणि प्रत्येक मराठी माणूस हा रिस्क घ्यायला थोडासा काचकूच करतो. पण माझं प्रत्येकाला सांगणं आहे की आपला बिझनेस जर ग्रोथ करायचा असेल, आपला व्यवसाय आपण ठामपणे उभं राहायचं असेल तर रिस्क घेणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक माणसाने रिस्क ही घेतलीच पाहिजे. जर अनुजाताई स्त्री असून रिस्क घेऊ शकतात तर आपण सगळे का नाही? आणि कुठलाही निर्णय हा चुकीचा नसतो, फक्त आपल्याला तो बरोबर आहे हे सिद्ध करता येत नाही, त्यामुळे आपण अडकतो. आणि अनुजाताईंनी रिस्क घेतली, योग्य तो निर्णय घेतला आणि मेहनत करून योग्य तो निर्णय, त्यांची रिस्क किती महत्वाची होती त्यांनी हा व्यवसाय यशस्वी करून ते दाखवून दिला आणि त्यांचा निर्णय योग्य होता हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. अनुजाताई, मला तुमचा खूप मोठा अभिमान आहे, कारण आपल्या मराठी स्त्रिया ज्या आहेत त्या रिस्क घेऊन त्यांचा व्यवसाय यशस्वी करत आहेत. फक्त व्यवसाय नाही तर त्यांच्या घरातल्या जबाबदाऱ्या देखील चांगल्या रीतीने पार पडत आहेत. तर अनुजाताई, तुम्ही हा व्यवसाय करताना तुमच्या आणि परत घरातल्या तुमच्या जबाबदाऱ्या पार पडताना तुमची तारेवजी ते कसं होतच असणार आहे. हो, होतेच ना. मग ते सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? त्याचा व्यवसाय असला की सगळ्यात मोठं बेनिफिट हे असतं, तर तुम्हाला वेळेचं कन्सेशन असतं. आणि कन्सेशन द्यायचं म्हणजे कमी वेळ द्यायचा असं नाही. आणि तुम्हाला तुमच्या वेळेनुसार ऍडजस्ट करून काम करायचं. आणि मी आणि माझा व्यवसाय हे घेऊन वेळेचं गणित मी खूप मॅनेज केलं. आणि मी जसं तुम्हाला बोलले की घराजवळच पार्लर शोधत होते आणि माझा असा हेतू होता की माझं घर आणि पार्लर दोन्हीकडे लक्ष देता येईल आणि ते मी मॅनेज केलं. आणि माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला. अच्छा. आणि त्याच्यामुळे मला मॅनेज करता आलं. पण धावपळ तर होतेच ना, ती टाळता येत नाही आणि सगळ्या स्त्रियांना हे करावं लागतं. मी काय पहिली नाही. खरं बोलत ताई तुम्ही, कारण सगळ्या स्त्रियांची हीच परिस्थिती आहे. तर मंडळी, मी तुम्हाला नेहमी सांगतो की एक व्यक्ती, एक पुरुष जेव्हा व्यवसाय करत असतो तेव्हा तो फक्त व्यवसायाकडे लक्ष देतो, पण जेव्हा एखादी स्त्री व्यवसाय करते तेव्हा तिचा व्यवसाय, तिच्या घरातली मुलं बाळं, घरातल्या इतर जबाबदाऱ्या, प्लस घरात जर वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांची काळजी घेऊन आणि व्यवसायाकडे लक्ष देणं हे खूप कठीण असतं. तरी देखील त्या स्त्रिया त्या मॅनेज करतात. म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की जर तुमची पत्नी, बहीण किंवा एखादी घरातील स्त्री जर काही व्यवसाय करत असेल तर तिला पूर्णपणे मदत करा, तिच्या काही जबाबदाऱ्या वाटून घ्या आणि तिला त्याच्या व्यवसायामध्ये यशस्वी करा. तर मंडळी, आतापर्यंतच्या आमच्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आलो
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात आहे. पण फार कमी व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात आहे. तर मंडळी, हे गणित आता कुठेतरी बदलायला हवं आणि एका यशस्वी स्त्रीच्या मागे एखाद्या यशस्वी पुरुषाचा हात असतो हे सिद्ध करता यायला हवं आणि अभिमानाने सांगता यावं की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे देखील एका पुरुषाचा हात असतो. तर मंडळी, आजपासून हा बदल आपण आपल्यात करूया. तर मंडळी, ज्या काही स्त्रिया, आपल्या घरातल्या स्त्रिया ज्या व्यवसाय करत आहेत तर त्यांच्या पाठीशी उभा आपण राहूया, त्यांना मदत करूया. ताई, मगाशी तुम्ही बोललात की तुम्हाला तुमच्या घरातनं देखील सपोर्ट होताच, पण तो सपोर्ट कशा प्रकारचा होता हे आमच्या प्रेक्षकांना जरा कळेल का? सपोर्ट म्हणजे त्यांनी मला कधी विरोधच नाही केला. जेव्हा मी घरातनं जेव्हा पार्लरचं काम करायची त्यावेळेला मी माझी कामं करून मी पार्लरचीही कामं करायची. अच्छा. आणि त्यावेळेला जे येणारे जाणारे क्लायंट होते त्यावेळेला त्यांनी ऍडजस्ट केलेच ना. हो. आणि त्यावेळेलाच मी स्वतःमध्ये एक नियम सुरू केला की मी घरातली कामं करून पार्लरचीही कामं करेन. अच्छा. आणि त्यामुळे घरातली कामं झाल्याशिवाय मी पार्लरमध्ये कधी आलीच नाही. अच्छा. आणि मग मी आता सगळं जेवण बनवून पार्लरमध्ये यायची. अच्छा. आणि सण असले की माहितीये तुम्हाला की खूप क्लायंट असतात. हो हो हो. त्यावेळेला रात्री लेट होतं आणि त्यावेळेला जे मी जेवण जे करून येते त्यावेळेला ती लोक घेतात. अच्छा. आणि त्यांनी असं कधी हट्ट नाही केला की गरम गरम कर आणि मला आत्ता वाढ. अच्छा. अच्छा. तर तो पण एक सपोर्टच झाला ना. हो, मोठा सपोर्ट ऍक्च्युली तो. हा. म्हणजे वयस्कर माणसांना जे पाहिजे असतं ते तुम्ही अगोदरच त्यांच्यासाठी तरतूद करून ठेवत हो होता. हो हो. आपण जेव्हा जॉबला जातो तेव्हा जे काही आपल्या कामाचं आपण नियोजन करतो त्यानुसार घरातली व्यक्ती ऍडजस्ट करतात. शक्यतो आपला व्यवसाय असेल आणि अशी ऍडजस्टमेंट फार कमी प्रमाणात होते. हो आणि ती लोक तशी करतायत ना माझ्यासाठी. हा एक सपोर्ट म्हणता येईल. हो, बरोबर आहे. आणि मिस्टरांचं तुम्हाला सांगितलंच आहे, त्यावेळेला त्यांचा विरोधही नव्हता आणि त्यांनी लगेच मला परमिशन दिली. हो त्यामुळे सगळा हा माझ्यासाठी सपोर्टच आहे. हो, बरोबर बोललात ताई तुम्ही. म्हणजे खरंच खूप चांगला सपोर्ट आहे तुम्हाला. ताई, तुमचा आतापर्यंतचा प्रवास खूप छान होता. म्हणजे तुम्ही शिक्षण वेगवेगळं घेतलं, तुम्ही तुमचा पहिला जो जॉब होता तो वेगळ्या ठिकाणी होता, म्हणजे नर्सिंग फील्डमध्ये होता. हो हो. आणि त्यानंतर परत तुम्ही ऍज अ ऑफिशियल जॉब करून आता तुम्ही यशस्वीरित्या तुमच्या पायावरती उभे आहात ब्युटी पार्लर या क्षेत्रात. हो. तर आता तुम्ही या ब्युटी पार्लर क्षेत्रात जे म्हणजे तुम्ही तुमचा हा सेटअप आहे, तर तुम्ही इथे एकट्याच काम करता की अजून तुम्हाला कोणी मदतनीस आहेत? आहेत, माझ्याकडे 2-3 स्टाफ आहेत. अच्छा. तर ताई, तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या पायावरती उभ्या तर आहातच, त्यासोबतच तुम्ही 2 ते 3 जणीला आर्थिकरित्या स्वावलंबी पण बनवले आहेत. तर मंडळी, ताई आता रोजगार देणारे हात झाले आहेत. म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगतो की जेव्हा एखादा व्यक्ती व्यवसाय करतो किंवा एखादा व्यक्ती व्यवसायात उतरतो तेव्हा तो फक्त स्वतःपुरतंच काम नाही करत, तर तो रोजगार देतो देखील. काही हातांना तो रोजगार प्रोव्हाइड करतो, त्यांना त्यांच्या पायावरती उभा करतो. म्हणजे तुम्ही फक्त स्वतःच्या पायावरती उभे नाही राहत, तर तुम्ही इतरांना देखील उभे करता. म्हणून मंडळी, चला उठा, आजपासून स्वतःचा छोटा का होईना एक व्यवसाय सुरू करूया. हो ना ताई, बरोबर ना? हो बरोबर. कारण मी माझ्या अनुभवावरून सांगते की नोकरी करून इतरांची गुलामी करण्यापेक्षा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय कधीही चांगला. कारण त्यात जो मान सन्मान असतो ना तो कधीही चांगला. शेवटी हे आपलं आहे. नोकरी केली तरी ती दुसऱ्यांची गुलामीच करतोय आपण. हो, स्वतःचा व्यवसाय करणं कधीही चांगलं. खरंच ताई, तुम्ही खरं बोललात. तर ताई, आमचे जे स्त्री प्रेक्षक आहेत त्यांना ताई तुमचा काही मोलाचा संदेश द्याल का? हो हो, नक्की देईन ना. मी सर्व स्त्रियांना विनंती करते की स्त्रियांनो, घर सांभाळा, संसार सांभाळा, पण त्यासोबत स्वतःही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बना. स्वतःच्या पायावर उभे राहा आणि जो काही तुम्ही निर्णय घ्याल तुमच्या आयुष्यासाठी त्या निर्णयावर ठामपणे उभे राहा आणि त्यासाठी जेवढं कष्ट करावे लागेल तेवढं करा. आणि एक सांगते तुम्हाला, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. आणि खरंच अशा वेळेला आपल्याला आपलं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व असणं
खूप गरजेचं आहे. तरच इतर लोक तुमची दखल घेतील. बहिणींनो, उठा आणि स्वतःचा व्यवसाय चालू करा, मग तो कुठलाही असू देत. खूप छान सांगितलं ताई तुम्ही. खरंच स्त्रियांना स्वतःचं अस्तित्व असणं किती गरजेचं आहे ते मला इतक्या जणांना भेटल्यानंतर कळतंय. ताई मला आता आठवलं, जेव्हा मी मगाशी एंटर केलं पार्लरमध्ये तुमच्या, तेव्हा इथे एक मशीन ठेवली आपल्या मागे, कास्य मसाजची. हो, त्याचा काय उपयोग येते पार्लरमध्ये? त्याचा उपयोग असा आहे की ज्या ऑफिसला जाणाऱ्या लेडीज आहेत हम्म, किंवा काही काही ज्या म्हणजे जिथे जॉब करतात, हम्म. तासन तास उभ्या असतात, त्यांचे पाय दुखतात किंवा पायात गोळे येतात अच्छा. किंवा, तर त्यासाठी मी एक सेवा म्हणून असं म्हणता येईल की मी ती एक कास्य थाली केली आहे की जेणेकरून 10 मिनिटं त्यांनी त्याच्यावर मसाज घेतला तर त्यांना पूर्ण रिलॅक्स होत. अच्छा. म्हणजे सौंदर्य प्रसाधनाबरोबर तुम्ही ही देखील एक सेवा करत आहात. हो हो, नक्कीच. खरंच ताई, म्हणजे तुम्ही जे ही कास्य मसाज थाली जी ठेवली आहे, हो, म्हणजे आतापर्यंत मी असं पाहिलंय की कास्य थाली मसाज म्हणजे पेशंट लोकच, नॉर्मली जे आजारी लोक असतात, ज्यांना बीपीचा हाय बीपी, हम्म. ब्लड प्रेशर, मधुमेह ह्याचे जे त्रासेस असतात ते लोक जास्त करून ही थालीचा मसाज घेतात. पण तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये हे ठेवून म्हणजे एक सेवा जी करत आहात, ते खूप खरंच चांगलं काम आहे. हो, आणि त्यांना पण छान रिलॅक्सेशन मिळतं ना त्यामुळे. अच्छा ताई, तुम्ही मगाशी बोललात की तुमचं इन्स्टा पेज देखील आहे ना, अनुजा ब्युटी पार्लर या नावाने माझं इन्स्टा आयडी आहे. ओके. कारण कामाच्या लोडमुळे ना मला व्हिडिओ अपलोड करता येत नाही. जेवढे मला अपलोड करायला जमतात तेवढे मी अपलोड करते इन्स्टावर. अच्छा. आणि तुम्ही इथे बघितलं की गर्दी किती असते माझ्या. हो, त्यामुळेच आपण थोडा लेटचा टाइम घेतला हो होता. हो हो, आणि त्यामुळे मला व्हिडिओ ना जास्त काढायला नाही मिळत. म्हणतात ना तेवढे मी टाकते त्याच्यात. तर मंडळी, तुम्हाला जर ताईच्या ब्युटी पार्लरच्या सर्व्हिसेस किंवा त्याबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर अनुजा ब्युटी पार्लर या इन्स्टा आयडीला नक्कीच फॉलो करा. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर नक्कीच जाऊन त्यांच्या इन्स्टा आयडीला फॉलो करा. अच्छा, ठीक आहे ताई, आपण आता मुद्द्यावरती येऊया. म्हणजे आमच्या शेवटच्या आता खूप साऱ्या व्हिडिओमध्ये हा, आम्ही एक हे उपक्रम ठेवला आहे ओके. की पडद्यामागचे कलाकार. पडद्यामागचे कलाकार म्हणजे तुम्हाला ज्यांचा सपोर्ट असतो, हा, जे तुम्हाला पडद्यामागून मदत करत असतात, हा, अशा लोकांना, म्हणजे खास करून तुमच्या घरातल्या फॅमिलीला ओके. हम्म, आम्ही आमच्या लोकांसमोर, आमच्या प्रेक्षकांसमोर आणतो. हम्म. तर आता तुम्ही तुमच्या घरातल्या तुमच्या सपोर्टिव्ह सिस्टीमला बोलवता का? मग हो, तुमचे जे कोणी असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील किंवा तुमच्या घरातली माणसं असतील. ऍक्च्युली आता लेट खूप झालंय, तर आता माझ्या घरातली सगळे झोपले असतील. अच्छा. ते आमच्याकडे लवकर झोपतात, 10 वाजता सगळे झोपतात. अच्छा. आणि माझं काम असं आहे त्यामुळे मला थोडं लेट होतं घरी जायला. तरी पण माझा मुलगा मला घरी न्यायला आलाय, त्याला मी बोलवते. अरे वा, मग बोलवा त्याला. हो, मी त्याला बोलवते. आर्यन, ये बाळा, ये. तू त्याला तिकडे. बस आर्यन. का आर्यन, तुझ्या मम्मीचा तर मी प्रवास ऐकला. तू थोडक्यात तुझ्या मम्मीच्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगशील का? माझी मम्मी एक इंडिपेंडेंट वुमन आहे आणि तिच्याने मी खूप मोटिवेट होतो तिला बघून. अरे वा. आणि छान आहे, मला आवडतं मला ते काम तिचं. अरे वा. पण तुझा ऍक्च्युली सपोर्ट, म्हणजे त्यांनी मगाशी सांगितलं हम्म. की तुझा चांगला सपोर्ट त्यांना मिळतच आहे. अजून एक माझी मैत्रीण आहे. हो, आपण त्यांना पाहतोच आहे मागापासून. हा, ती माझ्यासाठी नेहमी कधीही बोलवलं, कधीही सांगितलं तरी ती येते. त्याच्यामुळे ये ज्योती. हो, आणि आता इतका उशीर झाला तरी ती आपल्याबरोबर थांबण्यात येते. हो हो, या. अच्छा, नमस्कार ताई. आणि तुम्ही एकटाच उभ्या नाहीये, तर तुमच्याबरोबर तुमचा छोटा देखील मागासपासून उभा आहे. तो नेहमी येतो माझ्या. अच्छा, मग त्याला देखील आपण बोलवूया. तुमची सपोर्ट सिस्टम खूप सॉलिड आहे ताई. इथे आर्यनकडे. बाळा, तुझं नाव काय? म्हणजे तुझी गडबड मी पाहतोय, तुझं नाव पण सांग आता. आयुष सचिन मोरे. आयुष सचिन मोरे. अरे वा, मी पण सचिनच आहे.
त्यांची नाव बघा भरपूर जणांची असतात आणि सचिन लिटिल मास्टर पण असतो. तर ज्योतिताई, तुमचा सपोर्ट नेहमी अनुजाताईंना असतो. त्यांनी देखील मगाशी सांगितलंच की तुमच्या सपोर्ट असल्यामुळे त्या खंबीरपणे इथे उभ्या आहेत. तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल? माझी ताई खूपच चांगली आहे आणि खूपच बिझनेस मधून ती चांगली वर यायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. नाही, ते तर होईलच, कारण त्यांचं जे नियोजन आहे की ब्युटी पार्लर पासून सलून हे त्यांचं एक स्वप्न आहे. ते म्हणजे मी देवाकडे ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांचं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि अनुजा ब्रँडच्या सलून्स जागोजागी उभ्या राहाव्यात. थँक्यू. थँक्यू. तर अनुजाताई, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधनं आम्हाला आज वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. ज्योतिताई, धन्यवाद. आर्यन, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद आयुष. धन्यवाद. धन्यवाद. खूप धन्यवाद.